नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. हा, आपण 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे 29 तारखेला. 28 तारखेला आपण हा व्हिडिओ टाकला होता. तर त्या हां, हां, हां. बरेच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आलेल्या आहे की हं, हं. आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस उघडला नाही. तोडकर हां, हां, हां. साहेब काही खोटा अंदाज सांगतात आणि त्यामध्ये असे काही लोक आहे पॉझिटिव्हवाले की हं, हं. तोडकर साहेबांचा खरोखरच तंतोतंत अंदाज खरा ठरलेला आहे. तर या हं, हं. असं वाटतं की त्या शेतकऱ्यांना तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. आपण दोन्ही शेतकऱ्याचे त्यामध्ये कमेंट घेऊया. चालेल, चालेल. ते उद्याची कंडिशन काय आहे? आजची 31 जुलैची कंडिशन तुम्ही पाहिली त्या व्हिडिओमध्ये मी पण स्पष्ट सांगितलं होतं, की काही ठिकाणी उष्णतेचे लेव्हल वाढल्यामुळे महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागामध्ये हं. वातावरण हे भाग बदलत पुन्हा मोजक्या ठिकाणी पावसाचं सुरुवात होईल. मोठा थेंब असेल, काही ठिकाणची घटना देखील घडली. पण बऱ्याच ठिकाणी 90% भागांना शेतकऱ्यांच्या फवारण्या देखील व्यवस्थित करता येतील असं वातावरण हे 2-3 दिवसाचं आहे. म्हणजे 29 असेल, 30 असेल आणि 31 असेल आणि उद्याच्या 1 ऑगस्टपर्यंत पण आहे. त्याच रेकॉर्डिंगमध्ये परत सगळ्या शेतकऱ्यांनी परत सविस्तर बघायचे. त्यामध्ये स्पष्ट सांगितले की 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट दरम्यान परत एकदा झडीचं वातावरण लागणार आहे आणि अशा प्रकारे हा अंदाज होता. हो. तर आपण उद्याची एक अपडेट देऊन टाकूयात म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांना नियोजन करता येईल. उद्याचे आहे 1 ऑगस्ट. हां. 1 ऑगस्टला जसं आज 31 जुलैला घडलं सेम कंडिशन उद्याची आहे. हां. पण पूर्व विदर्भामध्ये 1 ऑगस्टला संध्याकाळच्या वेळेला वातावरण झडीचं बनणार आहे आणि जवळपास 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट ही कंडिशन विदर्भ मराठवाड्याची राहणार आहे. हां. परत एकदा बघायला गेलं तर 5 ऑगस्टला मेघगर्जनेसह महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस असणार आहे. पावसाची कंडिशन ही सर्वदूर जरी नसली 5 ऑगस्टची, हं. पण भाग बदलत का होईना मेघगर्जनेचे प्रकार काही ठिकाणी मुसळधार सरींचे प्रकार जसे की आज सुद्धा मोजक्या ठिकाणी ती घटना घडली. ठीक तर आहे. आता ज्या कमेंट आहेत निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही कमेंटचे नावं मला सांगत चला आणि बोला. ठीक आहे, ठीक आहे. तर हं. पहिली कमेंट आहे पंडित जाधव यांची. जय शिवराय. हं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज 29 तारखेला चांगला सूर्यप्रकाश हा झालेला आहे. एकदम 100% परफेक्ट अंदाज दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद त्यांना सुद्धा. बोला. मध्ये पाऊस उघडत नाही, काय अंदाज सांगता सर आपण असा? त्यांचा परिसर मला वाटतं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ असेल. हां. पाऊस उघडला सुद्धा आहे. आज त्यांच्या भागामध्ये काल 30 तारखेला सुद्धा सूर्यदर्शन झाले. आज 31ला झालंय. पण सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर त्यांनी कमेंट केली नाहीये. नेक्स्ट कमेंट. त्यानंतर यवतमाळमध्ये पाऊस नाही म्हणतात आणि पावसाचा खंड किती दिवस आहे पुणे जिल्ह्यातला आणि यवतमाळ? आता कसं आहे सर, मी पहिलेही सांगितलं यवतमाळमध्ये पाऊस न म्हणण्यापेक्षा यवतमाळमधले कोणत्या लोकेशनला पाऊस नाही दाखवायचा आहे आणि जर खरंच पाऊस नसेल तर सुकलेले पिकं किंवा न झालेली पेरणीचे जमिनीचे फोटो 90-11-029-36 वरती पाठवायचे आहे. चुकीच्या कमेंट विनाकारण करायचे नाहीत. हां, परत नेक्स्ट कमेंट. पावसाचा खंड किती दिवस आहे पुणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांनी विचारलेला आहे, मोहित काळे म्हणून. हो, चालेल. पावसाचा खंड म्हणण्यापेक्षा ही पावसाची विश्रांती असेल कारण की अल निनोच्या काळामध्ये जो घेतलेली विश्रांती असते त्याला खंड म्हणतात. ते आपण गेल्या वर्षी 2023मध्ये पाहिले. यंदाही खंड आहे, ती विश्रांती आहे. मान्सून जेव्हा हिमालयापर्यंत धडकतो तेव्हा तो परतीचा प्रवास सुरू करतो आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये लागणारा 1 महिना किंवा सव्वा महिना जो कालावधी असतो त्या भागापासून येण्यापासून तर त्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मोसमी वारे निष्क्रिय होतात आणि हा जो ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये 10 तारखेच्या आसपास खंडाची चाहूल लागेल. 8-9 पासून काही काही भागांना लागेल आणि 12 ऑगस्टपासून खंड स्टार्ट होईल. खंड हा जवळपास 5 सप्टेंबरपर्यंत आहे. पण खंडामध्ये सुद्धा 8 दिवसाला 4 दिवसाला भाग बदलत सर्वदूर पाऊसची नोंद होणार नाही आहे, पण भाग बदलत पाऊस असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खंड एक तर 50% कमी आहे. त्यातल्यात परत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना साथ मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं वातावरण आहे आणि पुणे जिल्ह्यासाठी हा सुद्धा अंदाज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अंदाज होता. ठीक आहे, ठीक आहे. त्यामध्ये एक संघपाल पटेल बहादूर आहे. तर त्यांचे तोडकर साहेब धन्यवाद. वाशिम तालुक्यामधून तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरेच झाले. धन्यवाद. नक्कीच. हं, हं. पाऊस कधी बंद होणार यामध्ये तालुका तर नाही सांगितला. कसं आहे पाऊस बंद होणं म्हणजे हा काय उन्हाळा नाही आहे. पाऊस पूर्णपणे बंद होणार नाही आहे. पाऊस हा विश्रांती घेणार आहे. शेतातली कामे करण्यासाठी वेळ देतोय. बंद होणं म्हणजे होणं म्हणजे असं की उन्हाळ्यात तर पाऊस पडतोय. मग आता या पावसाळ्यामध्ये बंद कसा होईल? बंद हा प्रश्न व्यवस्थित नाही आहे. विश्रांती कधी घेईल? 4-8 दिवस आम्हाला वापसा करण्यासाठी कसं कधी मिळेल? असे कमेंट करायचे. पहिली गोष्ट शेतकरी असाच प्रश्न विचारतो बहुतेक हा माणूस शेतकरी नसेल. अच्छा, अच्छा. 15 दिवसापासून सूर्यदर्शन नाही. 28 तारखेला रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. मला एक म्हणायचं आहे सर 15 दिवस म्हणजे आता 29 तारखेपासून 15 दिवस म्हणल्याच्यानंतर 15 तारीख येते. जवळपास 14 तारीख येते. बरोबर? हां. हां. तर जवळपास 25 ते 21 तारखेपर्यंत बरेचसे शेतकरी म्हणजे आमच्याकडे पाण्याचा थेंबही नाही आहे. हां. लक्षात हां. मग मला एक सांगा हे 15 दिवसापासून पाऊस चालू आहे, 15 दिवसापासून सूर्यदर्शन आहे असं का बोलता हे मला कळलं नाही. कारण की खरा पाऊस जे झाला ना रिअल कंडिशनमध्ये हां. दिनांक जे 14-15ची जी तारीख होती त्यापासून तो पाऊस बारीक बुरबुर होता. जास्त काही मोठा पडलाच नाही आणि एकंदरीत काळामध्ये
खऱ्या पावसाची तीव्रता ही 22 जुलैपासून वाढली होती आणि ती 28 जुलैपर्यंत जास्त होती. आणि एक्झॅक्टली कंडिशन काय माहिती आहे सर, माणूस हा 1 महिना बकाड सहन करतो, पण 4 दिवस जरी पाऊस लांबला ना तो सहन करत नाहीये. काय कंडिशन आहे काय माहिती, हा आपोआप कळत नाहीये. हो, त्यामध्ये उलट जास्त पाऊस पडत आहे संदर्भात भडगाव जळगाव. भडगावची कंडिशन खरंच विचित्र आहे. भडगाव असेल, धुळे असेल, ह्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे आणि शेवटला जाता जाता त्याने खूप 28ला आणि 29ला पण सकाळपर्यंत जोर जास्त होता. पण याच भडगावमध्ये 29 तारखेला 4-5 वाजता सूर्यदर्शन झाल्याचे मेसेज आपल्या तोडकर हवामान अंदाजच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहेतच. काही काळजी करू नका. तुम्हाला 7 तारखेनंतर बकाड पडणार आहे. त्यानंतर तुम्ही उलटे मेसेज करताल की पावसाची शक्यता कधी आहे म्हणून. सर, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की अमरावती जिल्ह्यामध्ये आज सूर्यदर्शन होईल, पण काल रात्रीपासून आतापर्यंत संततधार पाऊस चालू आहे. तोडकर साहेब, सर्व शेतीचे कामे अडथळे झालेले आहेत. अमरावती जिल्हा हा पूर्ण एकंदरीत पूर्ण जिल्हा तुम्ही कव्हर करू धरू नका. मी पहिले काय सांगितलं 10-5% ही घटना घडेल, पण आता भरपूर अमरावतीच्या कमेंट माझ्याही यूट्यूबमध्ये आहे. हवं तर तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या रेकॉर्डिंगमध्ये आपण त्या स्क्रीनशॉटही देऊ तुम्हाला. कारण की अमरावतीमध्ये एखाद्या गावाला पाऊस पडला तर अख्खा अमरावती जिल्हा गृहीत धरला जात नाही. ठीक आहे, एखाद्या घरामध्ये वाईट माणूस असेल तर अख्खा घर वाईट असं गृहीत धरलं जात नाही. अमरावती जिल्ह्याला सूर्यदर्शनही झाले, शेतकऱ्यांनी खतही पेरलेत. कालच्या 28ची सुद्धा 30ची सुद्धा त्यांची माहिती मला आज आलेली मेसेज. आजही 31 तारखेला त्यांनी भरपूर मला 12-1 वाजेपर्यंत मेसेज केले की सूर्यप्रकाश झाला अमुक वगैरे गोष्टी. आणि जवळपास मी पाहतोय की ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी कमेंट करायच्या ना, मला त्यांच्या कमेंटची नाराजी नाही येतं, पण तुम्ही पूर्ण जिल्हा गृहीत धरू नका. आज काय होतंय की एक जण म्हणते नाशिकला एक थेंबही नाहीये, परत एक जण म्हणते औरंगाबादला एक थेंब नाहीये, परत कोणी म्हणते परभणीला थेंब नाही, आणि त्याच जिल्ह्यामधनं अशा कमेंट येतात की साहेब आमच्या नदीला पाणी गेले, कोणी म्हणते आम्हाला वापसा नाहीये. मग थेंब नाही म्हणणारा हा पूर्ण जिल्हा कव्हर करतोय आणि थेंब वाहूनी पाऊस झाला म्हणणारा हा पूर्ण जिल्हा सांगतोय. असं करू नका. दिशा सांगत चला, तालुका सांगत चला, म्हणजे मलाही तिथली माहिती एक्सप्लेन करायला सोपं जाईल आणि नेक्स्ट टाइम मध्ये त्या तालुक्याचा काय वेगळा अंदाज आहे जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ते देखील सांगायला सोपं जाईल. त्यापेक्षा निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा आपण कुठेतरी चुकतोय माहिती देण्यामध्ये. तुम्ही डॉक्टरांना जर व्यवस्थित प्रश्न सांगितला माझं हे बिघडलंय तर तो त्यावरती इलाज करेल, पण तुम्ही म्हणता माझं संपूर्ण शरीरच बिघडलंय तर तो कुठे कुठे पाहणार. तशाच पद्धतीने बरोबर आहे, जिल्हा मोठा असतो त्यामध्ये तालुका गाव जर सांगितला त्या हिशोबाने आपल्याला बी कमेंट त्यामध्ये देता येते. आता एक बघायला गेलं ना तर नाशिकची बाजू एक खानदेशामध्ये मोडते, एक बाजू इकडे पुण्याकडे मोडते, एक बाजू इकडे नगरकडे मोडते, एक बाजू वरती बघायला गेलं तर पालघर ठाणेकडे मोडते. मग नाशिकच्या एका भागामध्ये 4 प्रकार मोडत आहेत. मग आता एका इगतपुरीचा भागाचा एक धरण आहे बघा, द्वारणा धरणमधून त्याचे दरवाजे उघडलेत. ठीक आहे, आणि एका साईडला प्यायला पाणी नाही आहे. म्हणजे अशी कंडिशन. तर मग तुमची बाजू कोणती, तुमची दिशा कोणती, हे माझं एक्सप्लेनिंगचं काम आहे. अच्छा अच्छा. त्यामध्ये ठीक आहे, मी तर ऑलरेडी इतर लोकांसारखं सांगत नाहीये की अमुक तारखेपर्यंत जोर ओसरणार नाही वगैरे होणार नाही. पण जो ओसरणार होता तो महाराष्ट्राने पाहिलाय. बरं, याच्यामध्येही कम्पॅरिझन केले तर सगळ्याच लोकांनी चुकीच्या कमेंट करायला पाहिजे. मी जर चुकीचं असेल तर मला 2 आणि 3 चुकीच्या लोकांनी कमेंट करू नका, कारण की नेक्स्ट टाइम आपण हे हवामान अंदाज सुद्धा बंद करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हो चालतं. बीड जिल्हा आहे, आमचं गाव आहे खोडरस. तर तुम्ही सांगितले होते की सूर्यदर्शन होईल, असे तर काही झाले नाही, उलट आभाळ भरून आले आहे. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सूर्यदर्शन झालंय, पण मी त्या काळामध्ये सांगितलं की 4 वाजतापर्यंत हा वेळ असेल, कारण की गरमीची लेवल वाढून ही कंडिशन घडणार आहे. सूर्यदर्शन न झालेला असा एकही भाग येत नाही. तुम्ही जालन्यामधले आहे, जालन्यामधूनही सुद्धा असे कमेंट आले की सूर्यदर्शन झालं नाही, पण जालन्याला 29 तारखेला सूर्यदर्शन झालेले तुम्ही सुद्धा पाहिले तुमच्या चॅनलवर सावंत सर. असे प्रकार घडणारच आहेत. तर काय करा, जे शेतकऱ्यांना नेक्स्ट टाइम जो शेतकरी आपला भाग सांगेल, तालुका सांगेल, त्यांच्याच कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेत चला. चालेल, धन्यवाद.